वाजवण्याची हीच ती वखत. रात्रीच्या पहिल्या प्रहाराला चढाई सुरू करू, दुसऱ्या प्रहाराला गडावर पोहोचू, तिसऱ्या प्रहाराला भगवा ध्वज गडावर फडकलाच पाहिजे. बोला हर हर अरे तुम शैतानों की फौज हो क्या? जहां से सिर्फ हवा ऊपर आ सकती है वहां से सूबेदार तानाजी तुम 300 मराठे लेकर ऊपर आए. आ गए लेकिन जिंदा जाओगे नहीं. उदय भान, प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजीराजांचा आणि भगव्याचा. आमची निष्ठा, आमची बांधिलकी या स्वराज्यासाठी, आमच्या शिवाजीराजांसाठी. आमच्या डोळ्यात स्वराज्य आणि काळजात शिवाजीराजे बसताय. भगवा कोंढाण्यावर भडकला. अच्छा, तो फिर उखाड़ देंगे तुम्हारा भगवा. तो फिर लड़ो. ये लो पहला वार आलमगीर के सिपाही उदय भान राठौड़ का. सुबेदार लाते हुए लड़ने का चश्मा. अरे ही सह्याद्रीची शिवाजी राजांच्या शौर्याने पावन झालेली माती आहे. तुझ्यासारख्या औरंगजेबाच्या गुलामाला नाही समजणार. तुला नाही समजणार. हत्या, घे बलिदान, ही स्वाभिनिष्ठा. घायल झालो म्हणून काय झालं? टाकला सूर्याची शरद बाबा ते लढतील आणि खोट्याला पण जिंकतील. राजा या कालाचा तुला शेवटचा मुजरा. अरे आपला सुभेदार खाली पडलाय. अरे तुमचा पाप इथं मरून पडलाय आणि तुम्ही शेंड्यासारखं पाठवताय. अरे असं जगण्यापेक्षा मरण आलं बरं. अरे लढा, आपल्या सुभेदारांकरता लढा, आपल्या सौराज्याकरता लढा आणि लढा आपल्या शिवाजी राजांकरता. चला त्या उदय भानच्या नरडीचा खोट घेऊ. अरे उदय भाना, हा मामा अजून जिद्दा हाय. माझ्या प्राणाचा जीव घेतला काय? तुला खाली पडली नाही काय? उतरवा त्या औरंगजेबाचं हिरवं निशाण आणि फडकवा आपला भगवा. पेटवा त्या गवताच्या पेंड्या आणि निरोप थाडून द्या. सुभेदार तानाजींनी घर परत स्वराज्यात आणलंय. सिंहासारखा लढणारा तानाजी आपल्या रक्तानं कोंढाण्याला अभिषेक करत खाडा देऊची पडला.